चला 1 2 3 दाखल करता आणि कोण येणार आहे? बुधवार 24 एप्रिलला भडकल गेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून आम्ही आमची मिरवणूक काढणार हे फॉर्म भरण्यासाठी। तर भडकल गेट, जुना बाजार, सिटी चौक, गांधी पुतळा होऊन आम्ही कलेक्टर ऑफिसला जाणार आहे। तर सर्व लोकांना विनंती करण्यात येतं की 11 वाजता भडकल गेटवर यावे आणि आम्ही ते फॉर्म भरणार आहे। अनेक दिवसापासून हे आम्ही वाट बघत होतो की आमच्या विरोधात कोण येणार आहे। इतकं मोठं त्यांची ताकद असूनही अमित शाह साहेब येऊनही आणि त्या प्रकारे त्यांनी भाषण केलं होतं की इथून आम्हाला उखाडून फेकायचं आहे। मग त्यांनी का माघार घेतलेली आहे हेही एक प्रश्न त्यांच्या समोर आहे। तरीसुद्धा आज आमचे पालकमंत्री भुमरे साहेबांना तिकीट देण्यात आलेलं आहे। आमचे दुसरे मित्र जे आहे तेही निवडणुकी रिंगणात आहे। माझी अपेक्षा हेच आहे की येणारा काही दिवसामध्ये जेव्हा कॅम्पेनिंग खूप जोरात होणार आहे तर आपण चांगल्या मुद्द्यावर आपण हे इलेक्शन लढू। शहराला जिल्ह्यामध्ये आपण काय काय विकास कामं करू शकतो याच्या बाबतीत हे निवडणूक व्हायला पाहिजे। ते दिवस गेलेले आहे जिथे जेव्हा हिंदू मुस्लिम करायचं आणि फक्त जाती धर्माच्या नावावर आपण निवडणूक लढायचं। आणि मी लोकांनाही हे सांगणार आहे की मागच्या 20, 25, 30 वर्षामध्ये आपण एकदाही आपली निवडणूक पाण्यासाठी केली असती, रस्त्यासाठी, चांगल्या हॉस्पिटल, शाळासाठी, रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी, एअरलाईन कनेक्टिव्हिटीसाठी आपण ही निवडणूकचा निर्णय घेतला असता कोणाला मतदान करायचं। तर तुम्हीही तसं केलं नाही, म्हणून आज आपल्या ज्या शहरामध्ये आज 8-8 दिवसानंतर पाणी येत असेल तर त्याच्यासाठी फक्त लोकप्रतिनिधी जे आहे ते जबाबदार नाही, जे लोकप्रतिनिधी तयार करतं तेही तितके जबाबदार आहे। म्हणून माझी अपेक्षा हेच आहे की कोणताही चांगला कॅन्डिडेट असेल आणि शिक्षणाची खूप आवश्यकता आहे। पार्लमेंट ही जागा आहे जिथे शिक्षित लोक पाठवण्याची आवश्यकता आहे, कारण तिथे देशाचे कायदे कानून तयार करण्यात येते। आणि तुम्ही अशिक्षित लोकांना तिथे पाठवले तर ते फक्त आकडे असणार आहे की माझ्याकडे 300 खासदार आहे पण कसलेही कामाचे नाही आहे। तुम्ही चांगले खासदारांना पाठवायचं असेल तर सगळं प्राथमिकता हे असायला पाहिजे तो किती शिकलेला आहे, ते लोकसभामध्ये बोलू शकतं का, तुमच्या मुद्द्यात ते बोलू शकतं का, ते बघून आपण मतदान करावं आणि जास्तीत जास्त संख्येने लोकांनी बाहेर येऊन मतदान करावं। कारण मला याची चिंता वाटते की लोकांचा विश्वास हे जे डेमोक्रेटिक प्रोसेसवर आहे, जे आपला इलेक्टोरल सिस्टम आहे